नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। मैदान चालू आहे पित्री लाईव्ह या चॅनलवरती। लोणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान चालू आहे। या मैदानात 34 गट आत्ता पळून झाले। त्या 34 गटाचे निकाल मी तुम्हाला सांगतोय। गट क्रमांक 1चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी रॉकेट आणि बागड ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप सारे शुभेच्छा। 2चा निकाल काही समजलेला नाही। 3चा निकाल घेतोय। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी बोडकीचा बलमा पळाला आणि त्याच्यासोबत मुरुमकरांचा जादू पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 4चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी वजीर 916 पळाला आणि त्याच्यासोबत शिवा 855 हा नंदी पळाला। ही गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 5चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी रायफल 37 आणि त्याच्यासोबत शंभू पळाला। ही गाडी सेमीसाठी पात्र। खूप सारे शुभेच्छा। गट क्रमांक 6चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी खर्शीकरांचा सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत बलमा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 7चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी भुंगा पळाला आणि त्याच्यासोबत भुंगा जो आहे तो प्रचंड चिंचनेकर आणि त्यांचे सहकारी त्यांचा आणि तसेच त्याच्यासोबत देगावकरांचा सर्जा पळाला। गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 8चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी सोन्या आणि आदत किंग फायर ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 9चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी पिस्तूल 23 आणि त्याच्यासोबत वजीर पळताना दिसला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 10चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी सम्राट आणि त्रिशूळ गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 11चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक टॉपचा नंदी आत्ता चालू सीझनचा आणि तो थोडासा बॅकफुटला गेला आहे, परंतु त्याने कमबॅक केले। आज स्वराज धामणेरकरांचा स्वराज कोरेगावचा 1 नंबरचा मानकरी स्वराज 855 त्याच्यासोबत लारा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 12चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी कन्हैया आणि त्याच्यासोबत बारामतीकरांचा मथुर पळाला। बारामतीकरांचा साज पळाला घरचा। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 13चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी औंधकरांचा चालू सीझनचा गुलालाचा बादशाह ब्रॉन्ड पळाला आणि त्याच्यासोबत एकलासपूरकरांचा सर्जा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 14चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी कॅप्टन पळाला आणि त्याच्यासोबत थैमान पळाला। गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप सारे शुभेच्छा। गट क्रमांक 15 हा पूर्णपणे बाद झालेला आहे। गट क्रमांक 16चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी चिमण्या पळाला आणि त्याच्यासोबत लक्षा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 17चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी लखन आणि शंभूची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 18चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी गणाशेठ आणि सर्जा ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 19चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आदत वयापासून हा धुमाकूळ घालतोय असा हा चांद उर्फ चंद्या पळाला आणि त्याच्यासोबत MM नाना यांचा पेठचा राजा पळाला। सुंदर अशी गाडी पेठच्या राजाची आणि चांद उर्फ चंद्याची गाडी सेमीसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 20चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी साई पळाला आणि त्याच्यासोबत राजा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 21चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी तेजा पळाला तेजासोबत बावऱ्या पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 22चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी मल्हार आणि सुंदरची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 24चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी कटपळचा राजा पळाला आणि त्याच्यासोबत विझोरीकरांचा राजा सेमीसाठी पात्र गाडी। गट क्रमांक 25चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सैतान पळाला 27-71 आणि त्याच्यासोबत सिकंदर 81 पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 26चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी शंभू पळाला आणि त्याच्यासोबत औंधकरांचा राया पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 27चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी भारत आणि कन्हैया आणि तसेच तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी सुंदर आणि शाहीर सामना झालेला आहे गट क्रमांक 27 मध्ये। 28चा निकाल तास क्रमांक 3 मध्ये माझ्याकडून मिस्टेक झाली, 25 मध्ये सिकंदर 81 होता, दुसरा होता तास 28 मध्ये सिकंदर 81 आणि त्याच्यासोबत कन्हैया 10-11 हा नंदी पळाला। गाडी सेमीसाठी पात्र। 29चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी शेनवडीकरांचा करण आणि आदरकरांचा महिब्या पळाला। गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 30चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी शिव पळाला आणि त्याच्यासोबत धाडस पळाला। गाडी सेमीसाठी पात्र। 31चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी संजू बाबा आणि त्याच्यासोबत आभरवाडीकरांचा सर्जा पळाला। गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 32चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी शंभू आणि पाकऱ्या गाडी सेमीसाठी पात्र। 33चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी शंभू डॉन आणि सजनराव
शामराव ही गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 34चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावली गाडी आरफळकरांचा मुन्ना आणि दख्खनचा शिव पळाला. गाडी सेमीसाठी पात्र. हे होते 1 ते 34चे गटाचे निकाल. 56 का 57 गट पळणार आहेत आणि आपण डायरेक्ट आता मैदानामध्येच भेटूया. धन्यवाद.